पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 20व्या शतकात एका प्रसिद्ध जर्मन वैज्ञानिकाने असा दावा केला होता की तर्कशील विचारांसाठी मेंदूचा उजवा भाग कारणीभूत असतो आणि गोऱ्या युरोपियन लोकांच्या मेंदूचा हाच उजवा भाग इतर लोकांपेक्षा मोठा असल्यामुळे ते अधिक तर्कशील आणि हुशार असतात. पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की या वैज्ञानिकाचा हाच सिद्धांत भारताच्या ज्येष्ठ वैज्ञानिका आणि लेखिका इरावती कर्वे यांनी जर्मनीमध्ये जाऊनच खोटा ठरवला होता. त्याच्या पडताळणीसाठी इरावतीबाईंनी 149 मानवी मेंदूंच्या कवट्यांचा अभ्यास केला. खरं तर हेच वैज्ञानिक डॉक्टरेट करायला जर्मनीमध्ये गेलेल्या इरावतीबाईंचे मार्गदर्शक होते. पण ह्या गोष्टीचं कुठलंही दडपण येऊ न देता त्यांनी या सिद्धांताचं परीक्षण केलं. माणसाच्या मेंदूचा उजवा भाग मोठा असण्याचा आणि त्याच्या हुशारीचा काहीही संबंध नसल्याचं इरावतीबाईंनी आपल्या अभ्यासातून प्रमाण देऊन सिद्ध करून दाखवलं. स्वातंत्र्यपूर्व काळात 7 समुद्रापार जाऊन एवढं मोठं धाडस करणाऱ्या इरावती कर्वे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला या प्रसंगावरूनच होते. 15 डिसेंबर 1905 मध्ये सध्याच्या म्यानमारमध्ये इरावतीबाईंचा जन्म झाला. अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवलं. पुण्यात आल्यावर इरावतीबाईंची भेट R.P. परांजपे यांच्याशी झाली. परांजपे कुटुंबाने आपली मुलगी असल्यासारखंच त्यांचा सांभाळ केला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जर्मनीला मानववंशशास्त्रात डॉक्टरेट करण्याचं ठरवलं. पण त्यांच्या घरच्यांनी या गोष्टीला बराच विरोध केला. त्यावेळी परांजपे आणि त्यांच्या पतीने इरावतीबाईंना पूर्ण पाठिंबा दिला. शिक्षणानंतर इरावतीबाईंनी काही काळ मुंबईमधील SNDT विद्यापीठात कुलसचिव म्हणून आणि नंतर पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात इतिहास विषयाच्या प्रपाठक तर कालांतराने प्राध्यापिका म्हणून काम केलं. 50च्या दशकात पुण्यात स्कूटर चालवणाऱ्या महिला म्हणून सुद्धा इरावतीबाई प्रसिद्ध होत्या. लेखनाची सुरुवात इरावतीबाईंनी खरं तर शाळेतच केली होती. हुजूरपागा शाळेच्या बालिका दर्श या अंकात कैफियत नावाची त्यांची कविता छापून आलेली होती. 1949 साली प्रकाशित झालेले परिपूर्ती हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या ललित निबंधांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर भोवरा, संस्कृती, आमची संस्कृती, गंगाजळ अशी काही पुस्तकं त्यांनी लिहिली. इरावतीबाईंनी लिहिलेला आणि 1967 साली प्रकाशित झालेला युगांत हा ग्रंथ विशेष लोकप्रिय ठरला. यामध्ये महाभारतातील पात्रांचं अभ्यासपूर्ण वर्णन त्यांनी केलं. 1953 साली प्रकाशित झालेलं किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हे त्यांचं इंग्रजी भाषेतलं पहिलं पुस्तक होतं. यामध्ये भारतातील विविध प्रदेशांमधील लोकांच्या नातेसंबंधांचं वर्णन त्यांनी केलं. पुढे इरावतीबाईंनी द व्हील्स ऑफ वेस्ट खानदेश, हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन, ग्रुप रिलेशन्स इन विलेज कम्युनिटी, महाराष्ट्र लँड अँड पीपल अशी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकं इंग्रजी भाषेत लिहिली. 100पेक्षा जास्त शोध निबंध त्यांनी आपल्या कारकिर्दीत लिहिले. प्राध्यापक हसमुख सांकलिया यांच्या सहकार्याने इरावतीबाईंनी डेक्कन महाविद्यालयात पुरातत्व संशोधनाचा पाया घातला. या दोघांनी गुजरातमधील लांगजण येथे झालेल्या उत्खननात मोलाचं योगदान दिलं. या उत्खननामुळे मध्याश्मयुगीन संस्कृतीचे महत्त्वाचे पुरावे मिळाले. 1926 साली दिनकर कर्वे यांच्याशी इरावतीबाईंचं लग्न झालं. महर्षी धोंडो केशव कर्वे हे इरावतीबाईंचे सासरे. त्यांचे पती दिनकर कर्वे हे रसायनशास्त्रज्ञ होते. इरावतीबाईंच्या दोन्ही कन्या जाई आणि गौरी या त्यांच्या लेखनाचा वारसा आता पुढे चालवतात. तर त्यांचा मुलगा आनंद हे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. आपल्या संशोधनाच्या कामासाठी इरावतीबाई भारतात अनेक ठिकाणी फिरल्या. सुरुवातीच्या काळात मुलं लहान असताना त्यांना सुद्धा त्या आपल्याबरोबर घेऊन जात असत. इरावतीबाईंनी अनेक ठिकाणी प्रवास करून आदिवासी आणि विविध जातीच्या लोकसमूहांचे शारीरिक मोजमाप आणि नमुने आपल्या संशोधनासाठी गोळा केले. याचबरोबर भारतीय समाजाचा सुद्धा त्यांनी गाढा अभ्यास केलेला होता. भारतीय संस्कृती आणि समाज व्यवस्थेचं अध्ययन करण्यासाठी इरावतीबाईंनी जातीव्यवस्था, विवाह संस्था, नातेसंबंध या सगळ्याबद्दल सखोल संशोधन केलं. 1947 साली दिल्ली येथील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मानवशास्त्र विभागाचं अध्यक्षपद इरावतीबाईंनी भूषवलं.
लंडन आणि कॅलिफोर्नियामधील विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्यानं दिली. 1968 साली साहित्य क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित असणारा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या युगांत या पुस्तकाला मिळाला. 11 ऑगस्ट 1970 रोजी इरावतीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. संशोधन आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी केलेलं मोलाचं योगदान आपल्या नेहमीच लक्षात राहील. तुम्ही त्यांचं कुठलं पुस्तक वाचलंय हे आम्हाला नक्की सांगा आमच्या कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.